26/11चा हा भयानक हल्ला. या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. एकमेव दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडला. त्याला फाशीची शिक्षा झाली तेव्हा उज्ज्वल निकम यांनी वकील म्हणून काम पाहिलं. या खटल्याची कागदपत्रं नोंदवलीत. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हेमंत करकरे यांच्या शरीरात 5 गोळ्या सापडल्या, पण या गोळ्या अजमल कसाब किंवा त्याच्या सहकाऱ्यांच्या वेपनमधून आलेल्या नव्हत्या. मग या गोळ्या आल्या कुठून? अजमल कसाब आणि अबू यांच्याशिवाय तिसरी व्यक्ती कोण होती ज्यांनी या गोळ्या घातलेल्या आहेत? उज्ज्वल निकम यांनी या निरीक्षणाचा छडा का लावला नाही किंवा आजसुद्धा ते त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीत. माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ म्हणत आहेत या गोळ्या RSSच्या वेपनमधून आलेल्या होत्या. मग आज निकम ज्या निवडणुकीला उभा आहेत त्या RSSच्या पक्षाकडून उभा आहेत आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळीसुद्धा हा प्रश्न झाकून ठेवला, किंबहुना लपवण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल काय? उज्ज्वल निकम उत्तर देणार नसेल तर त्यांनी प्रामाणिकपणे वकिली केली काय? अशा अप्रामाणिक माणसाला निवडून द्यावे काय असा प्रश्न आमच्यापुढे आहे.